नमस्कार दोस्तों, मी कमलाकर शणोय. मी आज ई वॉर्डमध्ये आहे. मी चौधरी साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर आहे आणि आत्ता आम्ही चौधरी साहेब आजारी आहेत, त्यामुळे ते भेटू शकले नाहीत. मग खान साहेब भेटले, सब इंजिनियर. आमचं बोलणं ह्यासाठी झालं आहे की 30/4/2026ला असिस्टंट कमिशनरनी आमच्या आदिनाथ मार्गावर नोटीस इश्यू केली की रोड वायडनिंगमध्ये तुमचं कंपाऊंड वॉल डिमॉलिश करावं, असे त्यांनी आम्हाला नोटीस दिली. आम्ही त्यांना 18/5ला संपूर्णपणे कायद्याच्या तरतुदीचे उत्तर दिले. 18/5ला भेटलो. त्याच्यानंतर 20/5ला आम्ही RTI टाकलेलं आहे, त्याचं उत्तर बाकी आहे. आता हे नसल्यामुळे, चौधरी साहेब नसल्यामुळे खान साहेबांना भेटलो आणि खान साहेबांना आम्हाला पहिलं हे दाखवलं की हे दिखवलं, ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया, minimum setbacks and safety buffers between residential buildings and public roads for fire safety, ventilation, privacy and security. ह्या जे मेन कंडिशन्स आहेत की रस्त्यापासून बिल्डिंगचं सेफ्टी, माणसांनी बिल्डिंगच्या बाहेर आल्यानंतर त्याला ॲक्सिडेंट होऊ नये ह्याची काळजी घेण्यासाठी हे आहे. आणि आमच्या बिल्डिंगला जवळजवळ 1 से 1.25 मीटरचंच फक्त कंपाऊंड वॉल आहे. त्यामुळे जर ती कंपाऊंड वॉल तोडली गेली तर आमच्या जिथे राहणाऱ्या माणसांना जीविताला धोका होऊ शकतं आणि त्याशिवाय आमच्या प्रायव्हसीमध्ये कुणी आत घुसेल, काही चोरी करेल, लबाडी करेल, कुठे बाई पोरं आहेत, तर ह्यासाठी ती कंपाऊंड वॉल असणं हे फार गरजेचं आहे. हे आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की गेल्या 15 वर्षापासून हँकॉक ब्रिज झालेला नाही आहे आणि त्याचे तुम्ही हायकोर्टाला आश्वासन दिलेलं की 18 महिन्यात कराल, त्याचं प्रायोरिटी आपण का नाही केली. तसंच शिवदास चापसी मार्ग हा मेन रोड आहे आणि त्याच्या पाठी बेलवेडर रोड आहे. त्या दोन्हीचं एक्सपान्शन न करता तुम्ही हा लेन, हा फक्त पॅसेज आहे. 2 बिल्डिंगला ह्या रस्त्यातून त्या रस्त्यात जाण्यासाठी हा पॅसेज आहे आणि ह्याला रोड वाइडनिंग नाही आहे असंही डॉक्युमेंट आहे. हे बघा, हे BMCचं डॉक्युमेंट आहे. हे CS नंबर आहे आणि रोड्स अफेक्टिंग द लँड ॲज शोन नील, प्रपोज्ड रोड वाइडनिंग नील. तर एवढे सर्व डॉक्युमेंट्स असताना असिस्टंट कमिशनरने आम्हाला नोटीस पाठवली. त्यामुळे आम्हाला फार मानसिक त्रास होतोय आणि यासाठी आम्ही चौधरी साहेबांना भेटायला आलो. आम्हाला चांगलंसं त्यांनी कॉपरेट केलं आहे व त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्हाला ऐकल्याशिवाय व व्यवस्थित डॉक्युमेंटेशन बघितल्याशिवाय ते कुठलंही काम करणार नाही याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आणि आम्ही त्यांना हेही म्हटलं आहे की बाजूच्या बिल्डिंगमध्ये 9 माळ्याची परमिशन आहे आणि त्यांनी 15 माळे बांधलेले आहेत आणि त्याला जवळ 5-1 वर्ष झालेले आहेत. त्या बिल्डिंगला तुम्ही डिमॉलिशन न करता आमच्या ह्याला डिमॉलिश करू शकत नाही. कारण त्यांना मी सायटेशन्स दिलेले आहेत, 4 ते 5 सायटेशन्स की इलिगल बिल्डिंग्सला रेग्युलराईज करता येत नाही, त्याला डिमॉलिश केलंच पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी रेग्युलराईज केलं, त्यानंतर त्यांनी बांधावं. तसंच असिस्टंट कमिशनर, DMC आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर यांची ड्युटी आहे अंडर आर्टिकल 12 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की इलिगल कन्स्ट्रक्शन्सबद्दल कुठल्याही माणसांचा जर फोन आला तर त्यांनी त्याला डिमॉलिश करणंच भाग्य आहे, नाहीतर त्यांच्यावर FIR होऊ शकतं. या सर्व गोष्टीचं मी खान साहेबांना माहिती दिली आहे आणि खान साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की ते चौधरी साहेब आल्यावर आमची मीटिंग घेतील, आमचं मार्गदर्शन करतील.